वॉरियर फॅमिलीला जिंकण्यासाठी 25 रन्स नीडेड टू विन. ऑल आउट झालेली आहे तुमची टीम, नाही तर तुमचा स्कोर झाला असता. सतीश दादा आमचे कॉमेंट्री करतायत, सोबतच लेग अंपायर म्हणून जबाबदारी सांभाळतायत. नवीन बॉल, जुना चेंडू जमा केलाय का? ओके. संपले चेंडू. आशिष दादा जिथे असतील, जर ऐकत असाल तर चेंडू संपलेले आहेत. आपल्याला सामन्यांसाठी नवीन चेंडूंची गरज आहे. पुढचा सामना कोणाचा आहे? उत्कृष्ट शॉट आणि अंपायरचा निर्णय. 4 रन. 4 धावा जोडले गेलेले आहेत. वी मॅनेज किंग्स आणि अनायका पॅकर्स यांना विनंती आहे की त्यांचे कॅप्टन्स इथे या. आउट. शोभू ओपनर बॅट्समन वॉरियर फॅमिलीचे आउट होत आहेत. आणि माझी विनंती आहे, वी मॅनेज किंग आणि अनायका पॅकर्सचे कॅप्टन लगेच इथे या. आपल्याला टॉस घ्यायचा आहे. अनायका पॅकर्स आणि वी मॅनेज किंग्स आलेत. ओके. या ओव्हर नंतर आपण एक षटकार थांबवा. एक मिनिट मॅच थांबवा फक्त. टॉस होतोय. अंपायर कोण जिंकले? वी मॅनेज किंग वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. अनायका पॅकर्सची बॅटिंग येणार आहे. सामना अंपायरने सुरू करावा. अनायका पॅकर्सचे कॅप्टन अंपायर म्हणून थांबलेत आपल्याकडे, त्यांचं खूप खूप आभार. पारसने षटकार मारलाय आणि आउट झालेला आहे. पारसने केली पण बॅटिंग साठी लय घाई करतात ते. पारसने उत्तम गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट्स काढल्या होत्या, पण फलंदाजीमध्ये काही वेगळी जादू करू नाही शकला. जिंकण्यासाठी फक्त 26 धावांची गरज आहे. रिजवान बाय त्यांचा नॅचरल गेम दाखवतायत. स्कोर सांगायचं पटकन. स्कोर काय झाला? 1 ओव्हर 5 रन. 1 ओव्हर समाप्त. 5 रन झालेत. सुहान आलाय आता बॅटिंगला. लेफ्टी बॅट्समन आहे सुहान. जोरदार असा मारलेला फटका, पण डॉट बॉल. शिवेंदू बॉलिंग करतायत. फलंदाजीमध्ये काही करू शकले नाहीत, पण बॉलिंग मध्ये बघूयात आपण काय करतायत ते. सुंदर असा मारलेला फटका. पुन्हा एकदा डॉट बॉल. सुहाल पुन्हा एकदा जोरदार मारलेला चेंडू, पण काहीच नाहीये. डॉट चेंडू गेले सलग. 4 बॉल झाले ना? 3 बॉल 4 बॉल सलग 4 चेंडू डॉट गेले सुहानकडून. पुन्हा एकदा जोरदार कटवलाय चेंडू आणि 7 रन. 2 ओव्हर 7. जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. वॉरियर फॅमिली 19 धावा पाहिजे 2 ओव्हर्स मध्ये. सामना अवघड करत चाललाय. अजून एक आउट होतोय. रिजवान उत्कृष्ट फलंदाज होता, सिंगल खेळणारा, नॅचरल गेम सोडून चौकार मारायला गेला आणि आपली विकेट गमावून बसलाय. वॉरियर फॅमिलीचे कॅप्टन आता क्रीजवर उतरलेत. बिग बॉस बॉलिंग करतोय अभिदादा. दुसरा चेंडू डॉट बॉल, पण मागे वन डी मिळतोय. 1 धाव मिळते मागे. कीपर चेंज सांगितलाय. शिवेंदू किपिंग हातात घेत आहेत आता. सामना जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न चालू आहे सुपर जायंट्स कडून. पुन्हा मारलेला जोरदार फटका आणि डॉट बॉल. इच्छा त्यांचा प्रयत्न कॅचचा, चांगला प्रयत्न होता. कटवलेला चेंडू डॉट बॉल. नरेश यांची फिल्डिंग. अभि चांगली बॉलिंग करताय. अजून हे 2-3 बॉल तुम्ही जर डॉट घालवले तर खूप प्रेशर येईल वॉरियर फॅमिली टीमवरती. सुहान आलाय बॅटिंग करायला. फटकेबाजी सुंदर करतो, पण धावा काय मिळत नाहीयेत. धावा मिळाल्या पाहिजे. सुहान मारलेला फटकार आणि 1 धाव मिळते आणि 2 डिक्लेअर.
2D 2 धावा आहेत आत्ताच्या. ओव्हर समाप्त झालेली आहे. 3 ओव्हर नंतर 11 धावा. अजून 15 रन करायचे आहेत एका ओव्हरमध्ये. वॉरियर फॅमिली 15 रन जिंकण्यासाठी हवेत तुम्हाला. 15 रन्स टू गो. केडी कॅप्टन आहेत सुपर जायंट संघाचे. बॉलिंग हातात घेतलेली आहे. पहिला बॉल 2 रन. पहिल्या बॉलमध्ये 2 रन मिळालेत. 5 बॉल 13 करायचे. अटीतटीचा असा सामना. दोन्ही खेळाडू टीम चांगल्या आहेत आणि गटाचे क्षेत्ररक्षण पण तरीही 0 रन. सुहान थोडेसे चिडतायत. आता थोडी फटक्यांची गरज आहे. सुहान पुन्हा एकदा मारलेला फटका. एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटचा चान्स आणि रनआउट. बिग बॉस रनआउट. बिग बॉसचा रिव्ह्यू रनआउट साठी रिव्ह्यू घेतलाय वॉरियर फॅमिली टीमच्या कॅप्टनने. रिव्ह्यू चेक केला जातोय. तोपर्यंत मैदानाच्या बाहेर जाऊ नका, नाहीतर तुम्हाला आउट दिलं जाईल. रिव्ह्यू चेक केला जातोय. आउट. अंपायरचा निर्णय योग्य आहे. रिव्ह्यू लॉस झालाय. किती पाहिजे 3 बॉल 13 धावांची आवश्यकता आहे. कमबॅक केला सुपर जायंट्स टीमने. कमबॅक असा असावा कमबॅक. फॅमिली वॉरियर स्ट्रॉंग दिसत होती पहिल्या इनिंग मध्ये. खूप स्ट्रॉंग दिसत होती. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये पण खूप चांगली फलंदाजी केली, पण नंतर विकेट्स गमावल्या आणि 2 बॉल 13 धावांची आवश्यकता. फक्त नाममात्र राहिलंय सगळं. सुहान प्रयत्न करतोय. आताचे 4 धावा जोडा. मॅच हारताय म्हणून सोडून द्यायचे नाहीत. नेट रन रेट सांभाळायला पाहिजे. उत्कृष्ट खेळले दोन्हीही टीम आणि या मॅचचा विनर आहे अनायका सुपर जायंट्स. अभिनंदन अनायका सुपर जायंट्स. पुढचा सामना वी मॅनेज किंग्स आणि अनायका पॅकर्स.